नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. हा 14 जानेवारीला बुधवारी देशभर मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे. मकर संक्रांतीच्या सणाला जसं हळदी कुंकवाला महत्त्व आहे, अगदी त्याचप्रमाणे सुगडपूजन सुद्धा तेवढेच महत्त्व आहे. सुगडपूजन म्हणजे काय, तर या दिवसामध्ये शेतामध्ये जी पिके निघतात ते सर्व गटामध्ये भरून किंवा एका मातीच्या बोडक्यामध्ये भरून त्याची पूजा केली जाते. याला आपण सुगडपूजन असे म्हणतो. काही ठिकाणी याला खण म्हणतात. मातीची बोलकी, सुगड, लोटकी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. पूर्वीच्या काळात मातीचे गट नव्हतेच. अशा वेळी घरात लहान गडव्याची सुगड पूजा केली जात होती. पण आजकाल मकर संक्रांत आले की बाजारात तुम्हाला सहज तांबड्या आणि काळ्या रंगाचे मातीचे सुगड हे मिळतात आणि ह्या सगळ्यांमध्ये शेतातील दाणे भरून त्याची पूजा केली जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगडपूजन किंवा खणाची पूजा अगदी सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने सोप्या पद्धतीने कशी करायची हे सांगणार आहे. त्याचबरोबर ही पूजा कधी करायची, भोगीला की संक्रांतीला, एकूण किती खण आपल्याला आणायचे आहेत, ही पूजा कोणत्या वेळेत करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी या खणाचं किंवा या सुगडचं काय करायचं, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, सुगड हे 2 प्रकारचे असतात. काही ठिकाणी काळे तर काही ठिकाणी तांबड्या मातीचे सुगड घेतले जातात. तुम्ही ज्या रंगाचे सुगड दरवर्षी वापरतात तसेच सुगड आपल्याला बाजारातून खरेदी करायचे आहेत. तर लक्षात ठेवा, सुगड आपल्याला भोगीच्या दिवशीच खरेदी करायचे आहेत. जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सकाळी पण खरेदी केली तरी चालू शकतात. पण पूर्वीच्या भोगीच्या दिवशीच आपल्याला सुगड खरेदी करायची आहे. आपण बाजारामध्ये जेव्हा सुगड खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा जाताना बरोबर आपल्यासोबत हळदी कुंकू, थोडंसं तेल, तांदूळ आणि तिळगुळ बरोबर घेऊन जायचं आहे. आणि बाजारामधून सुगड खरेदी करण्यापूर्वी आपल्याला ते व्यवस्थित पाहून देखील घ्यायचे आहेत. सुगड किंवा खण कोठेही तुटलेले, फुटलेले, चिरलेले, टवके निघालेले नसावे याची खात्री करूनच आपल्याला सुगड खरेदी करायचे आहेत. आणि सुगड खरेदी केल्यानंतर तेथेच आपल्याला हळदी कुंकू लावून त्या सुगडाची पूजा देखील करायची असते. आधीच सुगडांना हळदी कुंकू लावायचं आणि त्यात थोडे थोडे तांदूळ आणि तिळगुळ टाकायचे आणि नंतर मग ते सुगड आपण घरी घेऊन येऊ शकतो. कारण प्रत्येक वर्षी संक्रांतीला आधी नवा कोरा खण पूजायचे असतात. त्यामुळे दरवर्षी संक्रांतीला आपल्याला नवीनच सुगड किंवा नवीनच खण खरेदी करायचे असतात आणि मग घरी आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ते स्वच्छ पाण्याने धुवायचे असतात. बघा, काही ठिकाणी धुतले जातात तर काही ठिकाणी धुतले जात नाहीत. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता. पण आपण बाजारामध्ये सुगड खरेदी केल्यानंतर ते नवे कोरे खण पुजलेले असतात आणि त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा धुवून त्याची पूजा करतो. काही जण भोगीला संध्याकाळी पण सुगड पूजन करतात आणि काही जण संक्रांतीच्या दिवशी पण करतात. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता. भोगीच्या दिवशी सुगड आणून तुम्ही हळदी कुंकू लावून तांदूळ, तिळगुळ टाकून पूजा करू शकता आणि संक्रांतीच्या दिवशी त्यामध्ये ओवाळायला भरला तरी देखील चालू शकतात. तर आपण प्रथम सुगड पूजेसाठी साहित्याची लिस्ट जाणून घेऊया. मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी कुठलेही साहित्य राहू नये म्हणून एक लिस्ट तयार करा. तर एका सुवासिनीसाठी आपल्याला 5 सुगड आणि 1 मातीची पंती लागते. जर 2 सुवासिनी असतील तर आपल्याला 10 सुगड आणि 2 मातीच्या पंत्या लागतील. तर हे प्रथम लक्षात घ्या. म्हणजे सुगड खरेदी करताना घरातील प्रत्येक सुवासिनीसाठी 5 सुगड आणि 1 पंती अशा प्रकारे खरेदी करायची आहे. बघा, काही जणी 7 पण सुगड घेतात, पण देवाचं अनेक तुळशीचं म्हणून पण काही जणी या 5 पैकीच 1 तुळशीजवळ ठेवतात आणि 1 देवाजवळ ठेवतात. काही जणी तुळशीचे वेगळे असे सुगड घेतात. पण बघा, तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही खरेदी करा. सकाळीच आपल्या देवघरातील पूजा झाल्यानंतर आपण लगेच सुगड पूजा करून घ्यायची आहेत आणि ही सुगड पूजा करण्यासाठी अगदी 5 मिनिटे होते. आपल्याला मोठे काळे किंवा लाल म्हणजे तांबड्या रंगाचे सुगड हे एका सुवासिनीसाठी 5 सुगड आणि 1 मातीची पंती, हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे म्हणजे भुईमुगाच्या शेंगा, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंब्या आणि फुले मार्केटमधून घेऊन यायचे आहे.
ही तयारी करून ठेवा. तुम्ही ज्या ठिकाणी सुगड पूजा करणार आहात तेथे हे साहित्य आपल्याला जमा करून ठेवायचं आहे. पाट किंवा चौरंग, लाल रंगाचा कपडा किंवा रांगोळी, तांदूळ किंवा तिळगुळ, लाडू आणि बाजारातून आणलेले हे सर्व साहित्य आपल्याला एकत्रित जमा करून ठेवायचं आहे. आता सुगड पूजा कशी करायची ते पाहूया. तर मकर संक्रांतीला सकाळी लवकर उठून आंघोळ करून पाण्यामध्ये काळे तीळ घालून सूर्याला अर्घ्य द्या. सूर्याच्या हळदी कुंकू होऊन पूजा करायची आहे. नंतर ह्या दिवशी महिलांनी नवीन वस्त्र परिधान करूनच या पूजा कराव्यात. आता सर्वात आधी घरातील देवाची पूजा करून घ्यावी. नंतर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून तेथे पाट किंवा चौरंग ठेवा. त्याभोवती आता सुंदर अशा रांगोळी काढा आणि त्या चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून ठेवा. सर्वात आधी दिवा लावून घ्या. हळदी कुंकू, अक्षता, फुले घेऊन पूजा करावी. दिवेला नमस्कार करायचा आणि त्यानंतर कोणती पूजा आपण गणपती बाप्पाच्या पूजनाने करतो त्यामुळे गणपती बाप्पांना आयुष्य घालून घ्या. नंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू, अक्षता, फुले घेऊन पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आणि नंतर सुगड बांधण्याची आपल्याला पाठवीत छोट्या छोट्या तांदळाच्या राशी करायच्या आहेत. त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर सुगड ओल्या कपड्याने पुसले तरी देखील चालतील. आणि आता 5 सुगडांना तुम्ही 5 ठिकाणी हळदी कुंकू लावा किंवा फक्त सगळ्यांना हळदी कुंकू लावलं तरीही चालेल. आता तांदळाच्या प्रत्येक राशीवरती आपल्याला एक एक सुगड ठेवून घ्यायचं आहे. संक्रांतीच्या दिवसामध्ये तिळगुळाला खूप जास्त महत्त्व असतं. त्यामुळे सर्वात आधी आपल्याला त्या खणामध्ये थोडे थोडे तीळ टाकायचं आहे. नंतर थोडे थोडे तांदूळ टाकायचं आहे आणि नंतर मग तिळगुळ किंवा याला काही जण हलवा म्हणतात साखरेचा किंवा काही जण साखरेचे तिळगुळ म्हणतात तर ते टाका. त्यानंतर आपण ज्या काही फळभाज्या घेतल्या असतील त्या सर्व त्या सुगडामध्ये भरून घ्यायच्या आहेत. या दिवसामध्ये जी पिके निघतात ते सर्व सुगडामध्ये भरल्या जातात. म्हणजेच सगळ्यामध्ये तर आपल्याला एक एक भरून घेवड्याच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, गाजराचे तुकडे, बोरं, ऊसाचे काडे, भुईमुगाच्या शेंगा आणि हुरडा किंवा याला ज्वारीचे कणीस असंही म्हणतात. तर हे ज्वारीचे कोवळे कणीस, त्याचबरोबर हरभऱ्याचे ओले गाठी, त्याचबरोबर गव्हाच्या ओव्या, पावटा चालू शकतं. पण ह्या सगळ्या भाज्या तुम्ही सर्व सुगड्यांमध्ये भरू शकता. हे अगदी तुम्हाला सहजपणे भरता येतं. सर्व भाज्या सगळ्यामध्ये आपल्याला अगदी गच्च भरून घ्यायच्या आहेत तुम्हाला छान दिसावं म्हणून. आणि या सर्व भाज्या संक्रांतीच्या दिवसामध्ये उपलब्ध असतात, त्या सहजपणे मिळू शकतात. आता आपण हे जे काही साहित्य किंवा जे काही वाण सुगडामध्ये भरलं तर हे थोडंसं आपल्याला जास्तच करायचं आहे, कारण सुगडामध्ये भरून ते थोडंसं शिल्लक ठेवायचं असतं. त्याचबरोबर आपल्या घरातील देवांना ते वाहायचं असतं. तसे संक्रांतीच्या दिवशी घरातील तुळशीला वाहायचं असतं. आपण ज्या ठिकाणी सायला जाणार आहोत ज्या मंदिरामध्ये तर त्या देवीला पण व्हायचं असतं. आपल्या घरी हळदी कुंकवासाठी आलेल्या स्त्रियांसाठी ओटीमध्ये घालायचं देखील असतं आणि त्यामुळे थोडं जास्त जे वाण आपल्याला करायचं असतं. असं सर्व सुगडांमध्ये वाण भरून घेतल्यानंतर आपण जी पंथी घेतली होती त्यालाही आपण 5 ठिकाणी हळदी कुंकू लावून घ्यायचं. त्या पंथीमध्ये थोडंसं तिळगुळ, तांदूळ ठेवायचं. हळदी कुंकू किंवा काही जण गुलाल ठेवतात. जसं तुमच्याकडे ठेवलं जातं तसं ठेवायचं आणि ती पंथी मग आपल्याला मधल्या सुगडावरती ठेवायची आहे. आणि अशा प्रकारे सर्व सुगड भरल्यानंतर पंथी त्यावरती ठेवल्यानंतर आपल्याला सगळ्यांची पूजा करून घ्यायची आहे. सर्व सुगडाला हळदी कुंकू लावायचं. सुवासिनींनी स्वतः देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं. थोड्या अक्षता व्हायच्या, फुले असेल तर फुलं देखील व्हायचं आणि त्या सोडताना सर्वात शेवटी आपल्याला धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा. संक्रांतीच्या दिवशी अनेक जण तिळगुळाच्या पोळ्या करतात, काही जण पुरणपोळ्या करतात, त्याचाही नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडे जे कोणते गोड पदार्थ बनवले असतील तर त्याचा नैवेद्य आपल्याला या सुगडांना दाखवायचा आहे किंवा तिळगुळाच्या लाडूंचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालू शकतो. त्यानंतर आपल्यापैकी मोठ्यांचा नमस्कार करायचा. सर्व आपली पूजा झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करा. आपल्या परिवारासाठी सुख, शांती, समृद्धी, आरोग्य, उत्तम तेज आणि आपल्या पतीसाठी दीर्घ आयुष्य मागायचं. आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला ते सर्व सुगड किंवा पंथी एका नव्या कोऱ्या कपड्याने झाकून ठेवायचे असतात. त्याचं कारण म्हणजे आपल्याकडे जे काही विपुल आहे, जे काही वाण आहे ते जगाला दिसू नये, उघड पडू नये आणि ते आपल्याकडे सगळे टिकून राहावं म्हणून ते झाकून ठेवले जातं.
अशी पद्धत आहे पूर्वीपासून. आणि त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण ओवाळायला जाताना त्यामधील 2 सुगड आपल्या ताटामध्ये ठेवायचे. ते सुद्धा आपल्याला एका रुमालाने झाकून ठेवायचे असतात. त्याचबरोबर आपण ज्या पंक्तीमध्ये ती तांदूळ गुलाल ठेवला आहे तर ती सुद्धा आपण घ्यायची आणि 3 स्त्रियांना ओवाळायचं. ती तांदळाने ओवाळायचं असतं. काही जणी आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये ते सुगड दान करतात. काही जण फक्त सुगडामधील वाण घालतात. काही जणी वाण शिल्लक ठेवलेलं असतं तर 3 स्त्रियांच्या ओटीमध्ये घालतात. जसे तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता. आपण मंदिरातून सुद्धा ती वाण घेऊन जायचं आणि येथील देवीला पण वाहायचं असतं. आणि अशा प्रकारे ओवाळायला जाताना आधी देवघरातील देवांना, नंतर विठ्ठल रुक्मिणीला आणि त्यानंतर घरातील तुळशीला ओवाळायचं. आणि नंतर आपण ज्या मंदिरामध्ये ओवाळायला जाणार आहोत तर त्या देवीला ओवाळायचं. आणि नंतर मग स्त्रियांनी एकमेकींना ओवाळायचं. आपल्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार करायचा आणि वाण उरलेला असेल तर ते आपल्या घरी आलेल्या स्त्रिया, हळदी कुंकवासाठी स्त्रिया असतील तर त्यांच्या ओटीमध्ये ते घालायचं. हे सुगड आपण आपल्याशीच ठेवले तरी चालतात. यातील जो ओवाळायचा आहे तो आपण गाईला खाऊ घालू शकतो किंवा दान करू शकतो किंवा स्त्रियांच्या ओटीमध्ये घातला तरी चालू शकतो. बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या जवळपासच्या मंदिरात जाऊ शकतो. विठ्ठल रुक्मिणीच्या किंवा रामसीतेच्या मंदिरामध्ये स्त्रिया एकमेकांना ओवाळायला आवर्जून जातात आणि सर्व स्त्रिया तिथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील करतात आणि तेथेच एकमेकींना ओवाळतात. बघा, त्यानंतर त्यातून 1 सुगड देवासमोर, 1 सुगड तुळशीपाशी ठेवतात. घरातील सर्व थोर मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा. काही ठिकाणी हे सुगड महिलांनंतर 5 जणींना देखील वाण म्हणून देतात. पण हे सगळं संक्रांतीच्या दिवशी दान करतात किंवा वाण देताना देवीच्या मंदिरातही काही जण सुगड हे दान करतात. म्हणजेच बघा, ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्यांना याबद्दल फारशी काही माहिती नसते तर त्यांच्यासाठी तर हा खूपच उपयोगी व्हिडिओ हा असणार आहे. तर त्यांनी देखील आवर्जून पहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.